नमस्कार. साम सकाळ आणि इन प्रस्तुत अपेक्षा तरुणाईच्या वी आर द वोटर्स आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो म्हणजे मतदार आणि त्यातही सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तरुण मतदार. त्या तरुण मतदारांना आपापले प्रश्न असतात. काही सरकारविरोधात त्यांनी प्रश्न ते तरुण मतदार मांडत असतात आणि अशाच तरुणांसोबत आज आपण संवाद साधणार आहोत की त्यांच्या मनात नेमके काय प्रश्न आहेत. महिला सुरक्षितता असेल किंवा मग रोजगारांचे प्रश्न असतील किंवा मग आता सध्याची महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता असेल, या सर्वच प्रश्नांवरती आज आपण तरुणांशी बोलणार आहोत. कारण ते यावेळेस मतदान करणार आहेत. काही नवीन तरुण मतदार आहेत आणि काहींनी याआधी केलेलं आहे. तर आपण आज या तरुण मतदारांशी बोलणार आहोत की त्यांच्या मनात नेमकं सरकार विरोधात काय भावना आहेत, सरकारला त्यांना काय सांगायचं आहे. दादा, काय सांगशील? आगामी विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत. तू याआधी कधी मतदान केलं आहेस का? हो, याआधी लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी पण मागच्या मतदान केलं होतं. सरकारने विद्यार्थ्यांसाठी नेमकं काय करावं, शैक्षणिक असेल किंवा मग इतर कुठले मुद्दे असतील, त्याबद्दल तू सरकारला काय सूचना करशील? एकतर सरकारमध्ये जे विद्यार्थ्यांसाठीचं जे धोरण आहे की एक स्टायपेंडरीचं धोरण जे आमच्यासाठी होतं मेडिकल विद्यार्थ्यांसाठी, की जो वाढणार होता पण तो दुसऱ्या राज्याच्या धर्तीवरती वाढवण्यात आलेला आहे. तर असं एक धोरण आपल्या राज्याचंही असावं. त्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेसला पण इन्क्लूड करण्यात यावं असं मला वाटतं. आणि त्यासोबत जे विद्यार्थी आहेत त्यांची, आता मेडिकल विद्यार्थी म्हणून मी एक सांगतो की मेडिकल विद्यार्थ्यांची सुद्धा सुरक्षा आणि जे आम्ही पुढे डॉक्टर्स होणार त्यांची सुरक्षा, ह्या दृष्टीने पण सरकारने एक धोरण ठरवण्याची गरज आहे. काही योजना असतात, सरकार ज्या योजना आणतो शिक्षणामध्ये, शैक्षणिक ह्याच्यामध्ये सरकारने नेमक्या कोणत्या योजना आणायला पाहिजे जेणेकरून जे मागासवर्गीय असतील किंवा गरीब विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे, काय वाटतं? आता सध्याची महिलांसाठी झालेलं आहे की 100% स्कॉलरशिप दिली जाते. ती एक चांगली योजना केलेली आहे. तशा अजून भविष्यात सुद्धा आणल्या पाहिजे आणि ज्यांना आउट ऑफ कंट्री जायचं आहे शिकायला त्यांच्यासाठी अजून स्कॉलरशिप वगैरे तसं आणलं पाहिजे आणि मेडिकलसाठी तर सीट्स वाढल्या पाहिजे, कारण सीट्स ऑलरेडी खूप कमी आहेत. दादा, काय सांगशील? या बाजूला पण काही विद्यार्थी बसलेले, आपण त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहोत. ताई, काय सांगशील? महिलांवरचे अत्याचार कमी होतील, कोणती भूमिका सरकारने घेतली पाहिजेत, कोणते कायदे सरकारने आणले पाहिजेत? रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि महिलांविषयी जे कायदे आहेत आत्ता आहेत परंतु ते अजून थोडे कडक करण्याचा किंवा त्यावरती लगेच ऍक्शन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, शैक्षणिक ज्या गोष्टी असतात त्यामध्ये विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या सवलती मिळायला पाहिजेत? महिलांसाठी आता बस प्रवास मोफत केलेला आहे, तसंच विद्यार्थ्यांसाठी देखील बस प्रवास मोफत करावा असं वाटतं का तुम्हाला? मराठी नहीं आता, हिंदी बोलने चलेगा? कंसेशंस होने चाहिए, जैसे रेलवे कंसेशंस वगैरह होते हैं क्योंकि डेली हमको ट्रैवल करना पड़ता है, तो एटलीस्ट हाफ तब भी करना चाहिए. सेम प्रश्न तुम्हालाच. काय वाटतं, विद्यार्थ्यांसाठी सरकारने मोफत प्रवास करावा असं वाटतं का तुम्हाला? जे गरीब गरजू आहेत त्यांच्यासाठी नक्कीच करायला पाहिजे असं वाटतं मला. म्हणजे निदान हाफ वगैरे असं तरी. नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात जास्तीत जास्त, मग तुम्ही डॉक्टर्स असाल किंवा मग अजून कोणी असाल, त्यासाठी सरकारने काय काय केलं पाहिजे, काय वाटतं? खरं तर पहिले तर जे परमनंट जॉब्स आहेत ते त्यांनी म्हणजे आणले पाहिजेत, कारण आता खरं तर परमनंट जॉब्स नाहीच आहेत, कुठल्याच यूथला नाही आहेत. सो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की परमनंट जॉब्स मिळायला पाहिजेत. आणि त्यासाठीही म्हणजे बऱ्याच एक्झाम्स वगैरे हे भरपूर लेट होतं, म्हणजे आमच्या फील्डमध्ये पण एमओ वगैरे हे भरपूर लेट होतात ह्या प्रोसिजर्स. तर ते जरा म्हणजे लवकर म्हणजे इन्स्टंट व्हायला पाहिजे ह्या ज्या पोस्टिंग्स वगैरे असतात ते. कारण बरेचसे डॉक्टर्स म्हणजे एवढे क्वालिफाईड असून पण बेरोजगार आहेत सध्या, तर तो महत्त्वाचा मुद्दा आहे. बरं, मग आता सरकार प्रचार वगैरे करतंय, प्रत्येक उमेदवार आपापला प्रचार करतंय, मग त्या प्रचारामध्ये सरकारने कोणत्या गोष्टी सांगत, कारण आरोप प्रत्यारोप तर होत राहतात, वेगवेगळ्या योजना आणतात, विद्यार्थ्यांसाठी योजना प्रचारामध्ये आणाव्यात असं वाटतं का तुला? हो, अर्थात आणाव्या. म्हणजे असे काही गोष्टी असाव्या ज्यांनी विद्यार्थ्यांना सपोर्ट होईल, आम्ही काही करू शकू. म्हणजे नुसतं आता शिक्षणाचं नाही, नंतर जेव्हा आता आयुर्वेदमध्ये पुढे शिकू, क्लिनिक टाकू, तर त्यामध्ये सुद्धा सरकारने काही मदत करावी असं मला वाटतं. कोणतं सरकार विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल असं वाटतं, महायुती की महाविकास आघाडी? सर, काय प्रश्न विचारतात? तू मतदान करणार आहेस, तू एक जागरूक नागरिक आहेस म्हणून तुला विचारतोय, कारण तू सरकारला उद्या प्रश्न विचारू शकतोस. तर कोणतं सरकार, महायुती सरकार असेल किंवा मग महाविकास आघाडी सरकार असेल किंवा यामधलं कुणीही सरकार आजपर्यंत तरुणांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, ते सोडवण्यात अपयशी ठरलं असं वाटतं का? आणि कोणतं सरकार सोडू शकतं या सर्व प्रश्न? मला असं वाटतं की
सरकार कोणतंही येवो, प्रत्येकाने आपल्या विचारधारा आधी स्पष्ट कराव्यात. फक्त संगीत खुर्ची खेळत आम्ही आधी इथं होतो नंतर तिकडे चाललोय, आधी इथं होतो नंतर 6 महिन्यांनी तिथं चाललोय, आम्हाला खुर्च्या द्या, फक्त ही जी तुष्टीकरणासाठी राजनीती ना ती आधी बंद करावी. नंतर योजना तुमच्या व्यवस्थित होत जातील. आधी आपली जी विचारधारा आहे की एक भांडवलशाही असते, की कॅपिटलिझम असतं किंवा एक समाजवादी विचारधारा असते, तर जी पार्टी ज्याच्यासाठी उभी राहिलेली त्याच्यावर आधी त्यांनी ठाम बनावं, नंतर त्या योजना करू शकतील असं मला वाटतं. आधी आपलं विचारधारा क्लिअर करा तुम्ही, की तुम्ही मतदान कशासाठी मागताय, मतं कशासाठी मागताय. तुम्ही नक्की धर्माला पुढे करणार आहात, नोकऱ्यांना पुढे करणार आहात, तुम्हाला काहीच क्लिअर नसतं. फक्त 6 महिन्याआधी तुम्हाला वाटतं की अरे इथं सीट भेटेल म्हणून आम्ही ह्या पार्टीसोबत जातो, आणि नंतर मग नाही भेटली तर आम्हाला आधीची पार्टी आहेच, असं जे काय असतं ते आधी बंद केलं तर मला वाटतं विकास पुढे होऊ शकेल. तू आता डॉक्टरचं शिक्षण घेतोय, पुढे जाऊन डॉक्टर होशील. डॉक्टरांसाठी नेमकं सरकारने काय काय केलं पाहिजे? आता आपण बऱ्याच बातम्या पाहिल्या असतील की डॉक्टरांवरती हल्ले होतात, बऱ्याच गोष्टी होतात, तर त्या डॉक्टरांबद्दल नेमकं सरकारने काय केलं पाहिजे, काय वाटतं? डॉक्टरांची सुरक्षा एक तर सगळ्यात मोठा विषय. आता मी मी ऍक्च्युली लातूरचा आहे. तिथं मी एक क्लिनिकमध्ये गेलो होतो. मी म्हणजे अंडर प्रॅक्टिस होतो एक सरांच्या अंडर. तर काय झालं की मी माझी गाडी पार्क केलेली होती. माझा अनुभव सांगतो. आणि थोडा रस्ता ब्लॉक झाला. मी बाहेर गेलो, लोक सगळे गोळा झाले. तो जो ज्यानं गाडी पार्क केली होती तो माझ्या अंगावर आला. त्याच्यानंतर माझे सर बाहेर आले. त्यांनी पण थोडी माझी हे करायला मदत केली की काय झालं. पण उलट सगळेजण त्यांच्यावरच बोलतायत की तुम्ही असं कसं काय करू शकतात, काय नाही. आता हे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हॉस्पिटल असणार म्हणल्यावर त्याच्या आजूबाजूला गाड्या असणार, पार्किंग असणारच. आणि त्याच्यामध्ये तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की बाबा गाडी आहेत, हे आहेत, तर मग तुम्ही तुमचा विचार करा की बाबा हॉस्पिटल आहे, हे करा. तो म्हणजे ऑलमोस्ट सरांवर हल्ला होणार होता, इतकी मोठी ती केस होणार होती. पण ते आम्ही थोडं शांतपणे हे केलं तर त्याच्यामुळे हे झालं. तर त्याच्यामुळं मला तर असं वाटतं की डॉक्टरांविरोधात समजा कोणी हल्ला केला तर याविषयी पण कठोर प्रमाणात नियम तयार व्हायला पाहिजेत, कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. कारण की डॉक्टर हे एकतर स्वतःचं पूर्ण आयुष्य रोग्यांना नीट करण्यासाठी घालवतात. पण तेच जर त्यांच्याच आयुष्यावर जर संकट असेल तर हे होणं हे अगदी चुकीचं आहे. बरं, त्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय वाटतं? ती योजना अजून पुढे चालत राहावी की मग काय वाटतं तुला? ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे, जे एकदम लोअर बॅकवर्ड क्लासचे आहेत, त्यांच्यासाठी योजना खूप चांगली आहे. महिलांवरती अत्याचार वाढत आहेत, नेमकं सरकारने कोणता कठोर कायदा करावा? कारण कायदे खूप आहेत. कोणता कठोर कायदा करावा जेणेकरून गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा व्हावी? काय वाटतं, या काळामध्ये खूप महिलांवरती अत्याचार झालेत असं वाटतं का? कायदा मी बोलू शकत नाही, पण ज्या दुसऱ्या कंट्रीजमध्ये जिकडे क्राईम रेट एकदम म्हणजे थोडा कमी आहे, तिकडे जसे घेतले जातात कायदे, तसे आपल्या इथे आले तर इथेच काय सुधारणा होऊ शकते जास्त. ताई, तुला काय वाटतं, सरकारने काय केलं पाहिजे नेमकं? आताचं सरकार महायुती सरकार की महाविकास आघाडी सरकार? कोणतं सरकार महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी ठरलेलं आहे? कोणतं सरकार नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी ठरलेलं आहे? काय वाटतं? आता दोन्ही पार्टीजमधून कोण योग्य आहे कोण नाही ते मला पण नाही माहीत स्पष्टपणे. पण जी कोणतं पुढे सरकार येईल त्यांनी महिलांच्या प्रगतीसाठी अजूनही पुढे विचार केला पाहिजे. म्हणजे मुलींनाच शिक्षण द्या, मुली पुढे जातच आहेत, पण मुलांचं काय? मुलांचे विचार बदलतच नाही. मुलांना कोण शिक्षित करणार? असं म्हणजे मुलांच्याही संगोपनावर जास्त भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी प्रवासासंदर्भात सरकारने काय नेमकी योजना आणावी, काय वाटतं? एकतर प्रवासासाठी सुरक्षित प्रवास ही खूप महत्त्वाची गरज आहे. म्हणजे आज रेल्वेमध्ये आज आपण बघतो की लोकलमध्ये आज लेडीज डब्यात रात्री पोलीस असतात, पण रेल्वे स्टेशनमध्ये बाहेर पडल्यानंतर तिथून घरी जाईपर्यंतचा जो रस्ता आहे तो जो पॅच आहे त्याच्यामध्ये कुठेही सुरक्षिततेची हमी महिलांना नसते. रात्री अगदी 1 वाजेपर्यंत लोकल प्रवास सुरक्षित आपण एक वेळ म्हणू शकतो, पण बाहेरचा जो प्रवास आहे बसचा म्हणा किंवा ट्रान्सपोर्टचा म्हणा, त्यासाठी काहीतरी इमर्जन्सी सर्व्हिसेस किंवा एक सुरक्षिततेची हमी अशी पोलिसांनी दिली पाहिजे. बरं, येत्या 20 तारखेला मतदान पार पडणार आहे. कोण कोण यावेळेस मतदान करणार आहेत? हात वर करा. यावेळेस तू मतदान करणार आहेस, तर सरकारला नेमक्या काय सूचना करशील? काय वाटतं, सरकार हे जे महायुतीचं सरकार आहे ते योग्य चाललेलं आहे का? नागरिकांचे प्रश्न सोडवत आहे का? महिलांचे प्रश्न सोडवत आहे का? काय वाटतं तुला?
महिलांचे प्रश्न तर ते काही सोडवताना एवढं दिसत नाहीयेत. ते फक्त योजना करतायत, पण त्याची अंमलबजावणी काही पूर्णतः झालेली दिसत नाहीये. लाडकी बहीण योजना त्यांनी काढली आहे, पण नुसते फुकटचे पैसे देण्यापेक्षा तुम्ही रोजगाराची संधी द्या त्यांना. त्यांना शिक्षणात काही प्रोग्रेस करता येतोय का, किंवा काय त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजेत. नुसते दरवर्षी पैसे करून ते किती दिवस पुरणार आहेत. तर मला वाटतं की ते अशा योजना काढण्यापेक्षा काहीतरी चांगलं त्यांनी केलं पाहिजे. याच्यापेक्षा चांगलं ते करू शकतात. पैशांचं असं आमिष दाखवणं चांगलं नाही. कोणतं सरकार चांगलं करू शकतं, नागरिकांसाठी चांगल्या योजना आणू शकतं, महायुती की महाविकास आघाडी? तसं तर दोघांकडनं पण काही विशेष एफर्ट्स दिसत नाही, पण त्यातल्या त्यात महायुती जर दिलं तर मे बी ते करू शकतील असं वाटतं. सध्याची राजकीय परिस्थिती तुला माहित आहे का? राज्यात सध्या नेमकं काय चालू आहे? फोडाफोडीचं राजकारण असेल किंवा काय चालू आहे, त्याकडे तू एक मतदाता म्हणून कसं बघतेस की आजचा आमदार उद्या दुसऱ्या पक्षात जातो, उमेदवारी नाही मिळाली म्हणून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतो, त्याकडे तू कसं बघतेस? फोडाफोडीचं राजकारण तर चालूच आहे, पण म्हणजे त्यांनी तेच आधी थांबवलं पाहिजे, कारण हे करून काही उपयोग होणार नाहीये. म्हणजे एक्झॅक्टली आम्ही कोणाला मत देतोय, काय करतोय, ह्याचं काही आम्हाला अंदाजच उरलेला नाहीये. आम्ही फक्त इथे जातोय तिकडे जातोय, पण हे कन्फ्युजन आहे आत की त्यांनी नेमकं ते कुठे आहेत आणि ते खरंच करणार आहेत का आमच्यासाठी काही, का फक्त खोटी आश्वासनं जस्ट आता काही दिवस उरलेत म्हणून काय काय आम्ही करणार आहोत असं दाखवण्याचं नाटक करतायत. काय माहिती. बरं, आता प्रचार सुरू आहे, राजकीय प्रचार सुरू आहे. त्या प्रचारात विद्यार्थ्यांचे असतील, नागरिकांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, सर्वच राजकीय प्रचारात हे प्रश्न सरकारने घेतलेत असं तुला वाटतं का? सगळे प्रश्न तर नाही घेतले त्यांनी, त्यांच्या फायद्याप्रमाणे त्या गोष्टी घेत आहेत ते. जसं की कधी कधी ते आता लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये पण आहेत. इवन आरक्षणाचे पण ते खूप जास्त आपल्याला हे दाखवत आहेत, पण नेमकं आरक्षणाचे विषय तर प्रत्येक जण स्वतःच्या कन्व्हिनियन्स प्रमाणेच वापरतो प्रत्येक पक्ष. तर ते पण वाटतं की त्याच्यावरती पण त्यांनी म्हणजे त्यांच्या फायद्यासाठीचे ते विषय घेत आहेत, अदरवाईज सगळे पॉईंट्स ते नाही कव्हर करत. स्वप्न असतं की बाहेर देशामध्ये जाऊन आम्हाला शिक्षण घ्यायचं आहे, त्याबद्दल सरकारने काय उपाययोजना कराव्यात किंवा मग सरकारने या उपाययोजना केल्या आहेत असं वाटतं का? मला तर नाही वाटत आहे, कारण एक तर सरकारने स्टायफन्स द्यावे आणि बाहेर जे परदेशी जे अपॉर्च्युनिटीज भेटत आहेत ते आपल्याला इथे इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून द्याव्यात. कोणतं सरकार अपयशी ठरलंय, कोणतं सरकार यशस्वी ठरलंय, काय वाटतं? एक तू आता 20 तारखेला मतदान करणार असशील, याआधी केलेलं मतदान तुझं यशस्वी ठरलंय का? त्या सरकारने तुझीच न सर्व विद्यार्थ्यांची असेल, नागरिकांची असेल, समस्या सोडवल्यात असं तुला वाटतं का? मला वाटतं की समस्या तर सोडवल्या नाही आहेत. ते एका समाजाला बेनिफिट देतात, एका समाजाला बघतच नाही असं करतात. तर मला वाटतं की त्यांनी दोघं समाजाला इक्वल ट्रीट करायला पाहिजे. जसं की आता मी सांगतो की काही लोक जे आहेत, जे EWS ची जी लिमिट आहे 8 लाखाची ती वाढवली पाहिजे, कारण की ओबीसीना ती 15 लाखाची केली नॉन क्रिमिलियर साठी. मग तीच ओबीसी साठी जर केली तर EWS साठी पण व्हायला हवी असं मला वाटतं. दुसरीकडे राजकीय अस्थिरता तू बघतोयस, उमेदवारी नाही मिळाली तर इथून त्या पक्षात, इथून या पक्षामध्ये. तू समजा उद्या 20 तारखेला एका उमेदवाराला मतदान केलंस आणि पुढे जाऊन तो उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला, तर म्हणजे हे या आधीही झालेलं आहे, तर त्याकडे तू कसं पाहतोस? तर मी ज्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आहे तिथे एक शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि एक अजित पवारांचा पक्ष आहे. तर मलाच प्रश्न पडला कोणाला मत द्यावं, कारण की दोघांची आयडिओलॉजी सेम आहे असं म्हणतात. मग आता मला प्रश्न पडला की कोणाला मत द्यावं. पण याआधी त्यांनी खूप गोष्टी सोडवल्या असतील, काही समस्या सोडवल्या असतील, विकास कामं केले असतील, तर कोणत्या सरकारने विकास कामं जास्त केलेल्या आहेत? महायुतीने केले आहेत की महाविकास आघाडीने केले आहेत? कारण दोन्ही सरकार होतं, अडीच वर्ष सरकार होतं. कोणत्या सरकारने सुविधा जास्ती दिल्या आहेत, लोकांचे प्रश्न सोडवले आहेत? तुला काय वाटतं एक नागरिक म्हणून? मला वाटतं की महाविकास आघाडीने कोरोना काळ खूप छान मॅनेज केलेला आहे आणि महायुतीने नंतरचा काळ खूप छान मॅनेज केलेला आहे. मग दोन्ही समय. मागच्या वेळेस जसं 2019 मध्ये त्यांची गांडवागांडवी चालली होती. सकाळी 4 वाजता उठून सरकार वेगळं होतं, संध्याकाळी तोपर्यंत सरकार वेगळं होतं. तसं नाही झालं पाहिजे. म्हणजे मी जर मत देतोय तर त्यांनी स्ट्रॉंग म्हणजे एकच सरकार बनवलं पाहिजे. असं नाही की विचारधारा सोडून जर इकडं जर समजा ते बोलवत आहेत तर म्हणजे जसं की ते खोक्याचं राजकारण चाललंय ते पण म्हणतात. म्हणजे पक्ष विचारधारा सोडून जाणं आणि स्टेबल सरकार फॉर्म नाही होत. त्याच्यामुळे काय होतं की वर्ष 1.5 वर्ष किंवा 5-6 महिने सरकार बनण्यातच जातं आणि जे मेन मुद्दे असतात जसं की कुठं रेप केस झाली किंवा त्यावेळेस पालघरच्या साधूंची केस झाली होती तर ते दुर्लक्ष होतं. आणि म्हणजे हे पक्ष ह्यांच्यावर हे टीका करताय, हे पक्ष ह्यांच्यावर हे टीका करते, तर मीडियात पण जास्त करून तेच ट्रेंडला असतं आणि मेन मुद्दा जो आहे जो मागं राहून जातो तो तसाच मागं राहून जातो. आणि स्टेबल गव्हर्नमेंट
तयार झाले नाही की एखादा जर स्ट्रॉंग जर मुद्दा किंवा एखादा निर्णय घ्यायचा असला तर तो निर्णय पण मागच राहून जातो. जसं की जसं EWSचं आरक्षण किंवा काही पण GR वगैरे पास करायचा असला तर ते मागं सरकत जातं मेन मुद्दे, आणि मग असे टीकाचे मुद्देच पुढे चालत जातात. कोणतं सरकार यशस्वी ठरलंय, महायुती की महाविकास आघाडी? आता तरी असं वाटतंय महायुती, कारण की आता त्यांनी स्कीम्स एवढ्या आपल्याला दाखवलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना झाली किंवा आमच्या 100% फी माफ झालेल्या आहेत. मग ह्या स्कीम्स आता त्यांनी दाखवलेल्या आहेत. तर एक 6 महिने झालं ह्या स्कीम्सचा बोलबाला सुरू आहे. पण आता असं नको व्हायला की आता ह्या स्कीम दाखवल्या, मग हे निवडून आले आणि मग त्याच्यानंतर ह्या स्कीम बंद पडल्या. मग ते असं कसं झालं की फक्त आम्हाला मत द्या म्हणून आम्ही आता स्कीम दाखवतो. मग ह्यावेळी कदाचित हे सरकार येईल किंवा नाही येईल आणि नंतर दुसरं सरकार येईल. मग ते पण एक 4 वर्ष थांबतील, 4.5 वर्षानंतर पुन्हा ही प्रोसेस सुरू करतील की आम्ही ही स्कीम करू, ती स्कीम करू आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला मत द्या. शेवटी फिरून मग तेच राटगाडगाचे सेम फिरतंय, ते नाही राहिलं पाहिजे. आमच्या पालकांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि इथपर्यंत पाठवलेलं आहे. पण अजून खेडेगावामध्ये जिथं पैसे नाहीये तिथं बाबा एक मुलगा एक मुलगी आहे तर मुलाला सपोर्ट केला जातो. मुलाला काही पण करून पैसे मॅनेज केले जातात, मुलीसाठी नाही केले जात. तर मग हे थोडं सरकारनं आहे जे त्यांनी ठेवलंय आता खूप चांगली गोष्ट केलेली आहे. 100% मुलींची फी माफ केली आहे, ती त्यांनी कंटिन्यू करावी. काय वाटतं, महायुती की महाविकास आघाडी? मला तर दोन्ही नाही वाटत. का? कारण की दोन्ही लोचा चालू आहे इकडचे. आता दोन्ही म्हणजे महायुतीमध्ये पण असे नेते आहेत की जे पक्ष प्रवेश करतात आणि आमदार म्हणून निवडून येतात. आमदार तिथे राहतात, त्याला सोडतात आणि दुसरीकडे जाऊन पक्षाचा प्रवेश करून अजून तिथे निवडून अजून महाविकास आघाडीमध्ये जातात, महायुतीमध्ये जातात. याच्यामुळे ना तिथला स्थानिक विकास तर काहीच करत नाही. फक्त या पक्षातून जाऊन पैसे, म्हणजे इलेक्शन आली तर सपोज एखाद्या गावाला जातात, त्या टायमाला ते गावातले लोकांचे प्रश्न विचारतात. मग ते विचारल्यानंतर त्यांच्या ज्या अडचणी असतात ते ताबडतोबीने फक्त त्या 1 महिन्यात, इलेक्शनाच्या आधी फक्त 1 महिन्यात सगळे प्रश्न सोडवतात. मग जास्तीत जास्त तर सभागृह देतात गावाला, दुसरं काहीच करत नाही. आणि त्याच्या मुद्द्यावर 5 वर्ष ते आयुष करतात, सगळं करतात. वरून झालं की त्यांचा प्रचार जो आहे ना तो श्री जाती आणि धर्म त्याच्यावर चालू आहे. दुसरे पण मुद्दे आहेत, जसं की आरोग्याचा आहे, स्पोर्ट आहे. अजून आरोग्यामध्ये जसं की मेडिकल स्टुडंटसाठी ते PSC पण खोलू शकतात जास्त. जसं की आता सिव्हिलमध्ये BMSC फक्त एकच जागा, एकच सीट राखीव असतात, ते पण वाढू शकतात. सिव्हिलमध्ये राखीव कोटा 10% पण 25% पण करू शकतात BMS स्टुडंटसाठी. शेतकरी, महिला, विकास कामं, रोजगार याबद्दल कोणतं सरकार अपयशी ठरलं किंवा यशस्वी झालं, काय वाटतं? मला वाटतं सरकार मूल मुद्द्यांपासून दूर चाललंय. जातीवाद, आरक्षण या मुद्द्यांकडे ते भरकटत चाललंय. फोडाफोडीचं राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. मूल तर राजकारण्यांनी समाजाचे पालक म्हणून या दृष्टीने त्यांचे मुद्दे समाजासमोर मांडायला पाहिजेत. त्यांनी डेव्हलपमेंट, आरक्षण, इकॉनॉमी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट, आता उदाहरण द्यायचं झालं तर मोठे मोठे प्रोजेक्ट हे फक्त जाहीर करतात, परंतु त्याचे इम्प्लिमेंटेशन काही होत नाही. ते एक्झिक्युशनमध्ये सरकार खूप मला वाटतं अपयशी झालेलं आहे. सरकार फक्त आणि फक्त निवडणुकीच्या पुरतं जे घोषणा करतं त्या घोषणा पूर्ण करण्यासाठी पूर्णतः अयशस्वी झालाय. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू यांच्यापेक्षा मागे पडत चाललाय. महाराष्ट्र नंबर 1 स्टेट आहे औद्योगिक विकासामध्ये, परंतु तामिळनाडू, केरला हे साऊथचे राज्य आपल्यापेक्षा पुढे चाललेत. आपण गुजरातकडे लक्ष देतोय, पण हे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत महाराष्ट्र पुढे होता, पण ते आता हळूहळू आपण मागे पडतोय असं मला कुठेतरी वाटतं. महायुती की महाविकास आघाडी? मला वाटतं महाविकास. महायुती की महाविकास आघाडी? महायुती. 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 महायुती की महाविकास आघाडी? महायुती की महाविकास आघाडी? महायुती. महायुती की महाविकास आघाडी? महायुती. नक्कीच हे होते सर्व तरुण मतदार जे येत्या 20 तारखेला आपापलं मतदान करणार आहेत आणि त्यांनी सरकारबद्दल आपापल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. सरकारने नेमकं काय करायला हवं, महिलांवरील प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, अशा सर्व ज्या भावना आहेत त्या आज साम टीव्हीशी बोलताना या तमाम तरुण मतदारांनी आज सांगितलेल्या आहेत. कॅमेरामॅन रोहित शिगवणसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.